देशाला स्वातंत्र्य मिळून 77 वर्ष उलटली, मात्र अद्यापही अनेक गावांना जोडणारे रस्ते आणि पूल नाहीत. दुर्गम आदिवासी पाड्यांवरील रहिवाशांचे आयुष्य खडतरच असून विकासाची गंगा त्यांच्यापर्यंत अद्यापपर्यंत पोहोचलेली नाही, हे वारंवार समोर येत आहे. याचा प्रत्यय मुरबाड तालुक्यात फांगुळगावान, साखरवाडी व निरगुडापाडा येथील 70 ते 80 विद्यार्थ्यांना आला आहे. या विद्यार्थ्यांना मोरोशी आश्रमशाळेत जाण्यासाठी चिखलासोबतच फांगुळगावान या गावातील ओढ्याच्या पाण्यातून जीवघेणी कसरत करत शाळा गाठावी लागत होती. ज्ञानार्जनासाठी या विद्यार्थ्यांचा संघर्ष होत असताना या भागातील कोणत्याही नेत्याने अथवा प्रशासनाने या समस्येकडे लक्ष दिले नाही. या ओढ्याला साकव नसल्याने विद्यार्थ्यांना पाण्यातूनच प्रवास करावा लागत असे. काही दिवसापूर्वी एक विद्यार्थी वाहून जाता जाता वाचला होता. अखेर फांगुळगावान येथील ग्रामस्थांनी लोकसहभागातून वर्गणी गोळा करत आणि श्रमदानाने लाकडी साकव उभारला असल्याने शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा त्रास आता कमी झाला आहे. या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे. अशाच प्रकारच्या तळागाळातील जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी भारताचा बुलंद आवाज आपला भारत या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. रवींद्र थोरात, आपला भारत न्यूज, बदलापूर.